हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश। अमळनेरमध्ये श्री साई समर्थ गणपती स्टॉलचे भव्य उद्घाटन। अमळनेर शहरात आयोजित श्री साई समर्थ गणपती स्टॉलच्या उद्घाटन सोहळ्याने केवळ धार्मिक आणि सामाजिक समन्वयाचे उदाहरणच घालून दिले नाही, तर हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनुपम संदेश संपूर्ण समाजाला दिला। या खास प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री जमील पेंटर साहेब हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। त्यांच्या परममित्र कैलास भोई सर यांच्या निमंत्रणावरून ते उद्घाटन समारंभात पोहोचले आणि त्यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले। जमील पेंटर साहेब उद्घाटनावेळी म्हणाले, अशा उपक्रमांमुळे जर हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश समाजात जात असेल तर मी नेहमीच अशा कामांमध्ये पुढाकार घेत राहीन। त्यांची ही भावना तेथे उपस्थित सर्वांच्या हृदयाला भिडली। उद्घाटन सोहळ्यात उपस्थित माननीय DYSP श्री विनोदजी कोते साहेब यांनी आपल्या मनोगतात जमील पेंटर साहेबांचा मनापासून गौरव केला। त्यांनी म्हटले, आपल्यासारख्या लोकांमुळेच देशात ऐक्य टिकून आहे। जोपर्यंत आपल्यासारखे सामाजिक कार्यकर्ते समाजात आहेत तोपर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहील आणि आपण सर्वजण एकत्रितपणे प्रत्येक सण उत्साहात साजरा करू। याच कार्यक्रमात DYSP साहेबांच्या हस्ते जमील पेंटर साहेबांचा सत्कार करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण सोहळ्याला अधिकच शोभा प्राप्त झाली। या आयोजनाला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते। विजयजी मुंडावरी प्रांत साहेब, पोलीस निरीक्षक श्री निकम साहेब, अमळनेर रेल्वे स्थानकाचे प्रमुख व्यवस्थापक श्री सत्यजित कुमार चव्हाण साहेब, समाजसेवक श्री मनोहर निकम, उद्योगपती श्री प्रशांत भाऊ निकम, गणेश भोई सर, प्रकाश भोई, घनश्याम महाजन, दुर्गेश बडगुजर, नगरसेवक भूषण गढरे साहेब, जावीद भाई आणि इतर सामाजिक कार्यकर्ते, सर्व मान्यवरांचा कैलास भोई सर व त्यांच्या परिवाराने आत्मीय सत्कार केला। हा उद्घाटन सोहळा फक्त एका स्टॉलपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याने संपूर्ण समाजाला मोठा धडा दिला की हिंदू व मुस्लिम जेव्हा एकाच व्यासपीठावर बंधुभावाने येतात तेव्हा ऐक्याची अद्वितीय मिसाल तयार होते। जमील पेंटर साहेबांची विचारसरणी आणि पोलीस प्रशासनाची दाद याने हे सिद्ध करून दिले की ऐक्यातच खरी ताकद आहे। धर्मापेक्षा मोठे मानवतेचे मूल्य आहे। सण तेव्हाच सार्थक होतात जेव्हा आपण त्यांना एकत्र साजरे करतो। अमळनेरमधील हे आयोजन भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे। समाजातील प्रत्येक घटकातून असे ज्येष्ठ समाजसेवक आणि जागरूक नागरिक पुढे आले तर हिंदू मुस्लिम ऐक्य अधिकाधिक बळकट होईल आणि आपला देश खऱ्या अर्थाने एक भारत श्रेष्ठ भारत बनणार आहे।